हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आणि आता आम्ही चाललो आहे दिवाळीच्या शॉपिंगसाठी आणि एवढ्या उशिरा बाहेर तर असं आहे. तर हो, आमचं घराची साफसफाई चालली होती, सगळं चाललं होतं. त्यामुळे आता आम्ही चाललो आहे दिवाळीची शॉपिंग करायला. तसं वाजलेत 8 वाजून गेलेत. काय मिळेल काय नाही मिळेल माहिती नाही. उद्या आई रोज मला ओरडते, 2 दिवस झाले रोज माझ्या नावाने ओरडते की अपूर्वा सकाळ लवकर निघू, अपूर्वा लवकर निघू. पण अपूर्वा इतकी आळशी की अपूर्वा लवकर निघतच नाही. त्याच्यामुळे होतोय उशीर. पण आता आज जे मिळेल म्हणजे पणत्या किंवा बाकीच्या ज्या गोष्टी 2-4 घ्यायच्या आहेत त्या मिळाल्या आज, तर आज त्या घ्यायच्या. बाकी राहिलेलं शॉपिंग उद्या करायचं आणि परवापासून घरात दिवाळीचा फराळ करायचा. सो चला जवळ शॉपिंगला. आता ती पाठीमागून येऊन माझ्या पाठीत बुक्का घालेल. त्याच्या आधी मी गाडीत स्टार्ट करते आणि आपण निघूयात, भेटूयात बाजारात गेल्यावर. ओके, टाळा. आत्ताही घेते उदबत्ती, काही जोरात बोलत नाही, बोलते हळूहळू. आत्ताही घेते उदबत्ती वगैरे आणि बाकी उदबत्ती कापूरची गोष्टी घेते. बाकी बघू काय घेते ग. आहे का कापूर? कापूर आहे. हा कोणता आहे? हा वेगळाच आहे. हे किती आहे? कोणती? तू बघ. हा, हे डिझाईन वेगळं आहे, आपल्याकडे आणते ना. ती घे ना तू. ते घेऊ शकतात ना तुम्ही हातात. दिवाळीची मोस्ट हॅपनिंग खरेदी, सगळ्यात महत्त्वाची खरेदी म्हणजे पणत्या. कारण घरात सगळीकडे पणत्या लावायचं असतात आणि मला पणत्या लावायला फार आवडतं. तर या घेतोय आम्ही पणत्या. ते तिकडे पुढे पण आहेत ना, त्या पण आपल्यासारख्याच आहेत. आपल्याकडे त्या पण आहेत. हां, ह्या घ्यायच्या तर ह्या घ्यायच्या. नाही, ह्या पण चांगल्या आहेत. तेल कमी मावेल ना. पण मग त्याच्यातही तेल कमीच लावणार आहे. हे घ्या. हा जुना माल आहे का? माल जुना नाही हो, जुना राहणार आहे का माल? मागच्या वर्षी मालच कमी होता. 1, 2, 3, 4. अरे जुन्या मालाला रंग देऊन नाही ना. हा, जुन्या मालाला रंग देऊन नाही ना. नाही जुना माल नाही राहत. मागच्या वर्षी माल आहे. आता माल पण किती फक्त बुधवारपर्यंत, बुधवार पुढचा गेला का संपला. त्यालाही गर्दी होती. चौमुखी दिवा आहे. चौमुखी संपला. कधी येईल? ठीक आहे. पणत्या घेतलेल्या आहेत. माझी आवडती गोष्ट आत्ता फायनली घेतलेली आहे. आणि आता जाऊयात पुढे, अजून काय काय घ्यायचं ते बघू, काय प्लॅन करू, बघू अजून काय काय मिळतं आहे ते आज. आता इथं हे देवाचा कपडा बघते. दिसतोय का एखादा चांगला? नको ना. पण तो बसणार नाही देवाऱ्यावर. कडक होईल तो फार ना. हां, नाही, आणि तो छोटा आहे, तो बसणार नाही. चौरंगावर वगैरे बसू शकतो. पण अशी नाही ना त्याची जोडी, आडवी नाही. तर काढ ना पुढे. दाखवून तर बघ. या मापाचं आहे ते बघ. सेम मापाचं थोडंफार एक्झॅक्ट नाही भेटतं. एक्झॅक्टच. एक्झॅक्ट शिवून घ्यावं लागतं. हे कसं आहे साईज हात तर चौकट आहे. हा नाही. मोठं पाहिजे लांबट आहे का?
लांबीलाच थोडा तो लांबीचाच प्रॉब्लेम आहे. तो आयताकृती आहे ना, तो लांबीला थोडा इश्यू आणि हा लांब आहे तर हा हे आहे, रुंद नाही आहे. गंमत आहे ना. ठीक आहे. 400 बाकी छोटे हे 35. कोणती घ्यायची? हे नाही घ्यायची कलर लाल केशरी असंच पाहिजे. हो, पिवळा पण चालला असेल. हो ना. लाल पिवळा पिवळा कलर मध्ये केशरी लाल पिवळा केशरी आहे. हा, कमी किंमत आहे. बघू तू त्याला किती मापात बसतो ते बघ आधी आणि मग तेव्हा तो लाल बघा. चालेल चालेल. तुला जेवढं लागेल 150 रुपये मग त्याच्यात लाल बघ ना असेल तर. याच्यातच लाल घे ना. घे घे. वेलवेट आहे. तो मी आणलेला आहे बघ, लाल रंगाचा आहे आपल्याकडे, तो मी आणलेला आहे. तो आहे तो. 430 रुपये का 80 रुपये 430 और 80 430 400 830 हुआ 30 रुपये कम घ्यायचं का पिवळा मी? हो घे ना. काय आलं आ? येऊ लाल. नाही नाही पिवळं घे ना. काय हो मी तर काय केलं. झगमगाट सुरू झाला आहे. काहीच मस्त लाईट्सच लाईट्स आहेत सगळीकडे. आणि मला ना हा सण म्हणूनही जास्त आवडतो कारण सगळीकडे रोषणाई असते. मस्त 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 लाईट्स असतात. तुम्हाला काय आवडतो हा सण ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आई घेते इमर्जन्सी बल्ब, तोपर्यंत हे बघा आई इमर्जन्सी बल्ब घेणार. देन बघू ठरवू काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते. कारण आज आता आहे खरं तर मंगळवार, पण सगळी बाजारपेठ सजलेली आहे कारण दिवाळीच्या आदलाच आहे त्याच्यामुळे. पण बघूयात आता अजून इथून पुढे काय काय घ्यायचं प्लॅनिंग आहे तिथं ते. आत्ता फक्त बेसिक ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, कारण आमचं बाहेर येणं होत नव्हतं साफसफाईमुळे, बेसिक ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आता त्या घेते आहे. त्या झाल्या की मग बघू पुढे काय म्हणते. सो गाईज आत्ता आम्ही चाललो आहे ड्रेसची शॉपिंग करायला, पण ती मी तुम्हाला दाखवणार नाही. मी काय शॉपिंग केली हे मी तुम्हाला जेव्हा मी घालेन तेव्हा किंवा घरी गेल्यावर दाखवेन. आत्ता मी दाखवणार नाही. चला दुकानात जाऊया. गुड मॉर्निंग गाईज, सॉरी गुड आफ्टरनून गाईज. 12 वाजून गेले. सो गुड आफ्टरनून गाईज. कसे आहात तुम्ही? तुम्ही सगळेजण मस्तच असाल, मजाच करत असाल. आणि तुम्ही आत्ता मी ब्लॉग सुरू करण्याच्या आधी तुम्ही पाहिलं असेल घराची अवस्था कशी झाली आहे. तर काही घाबरू नका, काही घरात भूकंप नाही झालेला आहे. पण आमच्या घरात आत्ता दिवाळीच्या आधी झालं आहे पेस्ट कंट्रोल. तर पेस्ट कंट्रोल इज मस्ट गोष्ट, कारण की आपल्या घरात काय इन्सेक्ट असतात, काय असतं, दिवाळीत फराळ होतो, दिवाळीत सगळे स्वच्छता होते, घरी पाहुणे रावळे येतात. तर अशा वेळेला घरामध्ये जर पेस्ट कंट्रोल झालेलं असेल तर कुठले इन्सेक्ट घरात फिरणार नाहीत, आपल्याला त्याचं टेन्शन राहणार नाही. म्हणून आम्ही परत एकदा आमचं आता मध्येच झालं होतं तरी परत एकदा पेस्ट कंट्रोल करून घेतलेलं आहे. सो त्याच्यामुळे सगळं घर अस्ताव्यस्त पडलं. आणि आता आम्हाला त्यांनी सांगितलं की जवळजवळ 2 तास तुम्ही घराचा वापर करायचा नाही, ना घर ना काही. सो त्यामुळे माझं घरातले कामं राहिलेले आहेत माझे आईचे, पण आई करते आराम, कारण की काही काम करण्यासारखं नाही आहे. बाथरूम, बेसिन, सिंक सगळंच पूर्ण त्यांनी बंद केलेलं आहे थोड्या वेळाकरता, 1-2 तासाकरता. त्यामुळे आणि मी चाललेली आहे बाहेर काही गोष्टी आणायला. सो म्हटलं आज आपण बाहेर काही गोष्टी आणायला चाललो आहे तर त्याच्या आधी व्लॉग सुरू करूयात. शॉपिंग असं नाही, काही किरकोळ आहेत, घरातलं सामान आहे ते घेणार आहे. आणि शॉपिंगसाठी आम्ही जाणार आहे नंतर. तर आता सगळा वेळ मॅनेज करावा लागणार आहे. सो म्हटलं बाहेर जाण्याआधी एकदा तुम्हाला घराची कंडिशन पण दाखवूयात, कारण आवरल्यानंतर पण मी तुम्हाला ती दाखवणार आहे. आणि बाहेर चालली आहे तर म्हटलं खूप दिवस तुम्हाला काय म्हणतात त्याला अपडेट पण देऊयात की काय काय चालू आहे, काय नाही चालू आहे, दिवाळीची कशी तयारी चालू आहे आणि तुमच्याकडे कशी चालू आहे तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा गाईज. आणि मी चालली आता बाहेर.
बाहेरून आले की ही सगळं आवरासावळी होणार आणि मग मी आणि आई परत दोघीजणी जाणार आहोत बाहेर फॉर शॉपिंग. सो चला आत्ता मी जाते बाहेरचं शॉपिंग करून येते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त कमेंट करा आणि शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आपण भेटूयात आता एकतर मी बाहेरनं आल्यानंतर, घर आवरासावळी झाल्यावर जेव्हा मी तुम्हाला दाखवेल तेव्हा, आणि मग नंतर शॉपिंगला निघाल्यावर. चला. सो गाईज, मी म्हटलं होतं तुम्हाला की आम्ही सकाळचं सगळं झालं. मी जेव्हा सकाळी बाहेर गेले होते तेव्हा की घरी पेस्ट कंट्रोल चाललं आहे, ते सगळं झालं की आम्ही बाहेर जाणार आहे शॉपिंगला दुपारी, आणि मग त्याच्यानंतर तेव्हा आपण भेटूयात वगैरे. पण जेव्हा पेस्ट कंट्रोल झालं त्याच्यानंतर 2 तासाचा रेस्ट झाला, त्याच्यानंतर आम्ही कामाला लागलो आणि थोड्या वेळाने आमच्या घरातलं पाणी गेलं बिल्डिंगमधलं, कारण सगळे साफसफाई करत होते. पाण्याचं शॉर्टेज असं नव्हतं पण तरी पाणी गेलं होतं थोड्या वेळाकरता, त्यामुळे आमची कामं सगळी रखडली. मग संध्याकाळी आम्ही सगळी स्वच्छता केली आणि त्याच्यानंतर मग आत्ता आम्ही रात्री जवळजवळ 9:15 नंतर बाहेर निघालेलो आहे, मी आणि आई. हॅलो. रोजच असतात. रोज आम्ही दोघी असतो बाहेर यावेळेला, आणि बाहेर निघालो आहे शॉपिंगसाठी. आता ह्यावेळेला आम्हाला काय मिळेल नाशिकमध्ये हे मला नाही माहिती, पण आम्ही गाडगे महाराज पुलावर आहोत आणि मी व्लॉग चालू केला, म्हणजे व्हिडिओ चालू केला. त्याचं कारण आहे की मी काल तुम्हाला दाखवलं होतं बघा की आम्ही पणत्या वगैरे घेतल्या, तर ही पूर्ण बाजारपेठ आहे पणत्यांची, ही छान सजलेली आहे. तिकडेचं एक मंदिर पण सजलेलं आहे आणि थोडक्यात दिवाळी आली आहे हे सिद्ध झालं आहे. आता दिवाळी उद्यापासून, उद्या एकादशी आणि वसुबारस आहे ना, तर एकादशी आणि वसुबारस आहे, त्यामुळे उद्यापासून दिवाळी सुरू झालेली आहे फायनली. आणि आता आम्ही निघतो. एखादं दुकान उघडं मिळालं तर ते शॉपिंग करायची ती करतो, नाहीतर आई पाठवून बुक्के घालेल माझ्या पाठीत. सो आपण भेटूयात एखाद्या दुकानात गेले, दुकान उघडं असेल तर तिथे, नाहीतर मग घरी गेल्यानंतर. ओके, चलो बाय. नॉर्मल डिझाईन वगैरे असे वर्कमध्ये नॉर्मल डिझाईन असं पण चालू. आपण भारी कॉफी ब्राऊन हा त्यांना नाही का नॉर्मल डिझाईन प्लेन असतं ते दाखवा ना. पिस्ता कलर ब्ल्यू वगैरे असेल तर बघा. मी डार्क नाही, पेन ब्ल्यू. ते तिकडचे आहेत ते दाखवा 2-3. ते इकडे हे ते जर असतील त्या साईजमध्ये. हे ना कसे दाखवा असं. कॉफी कलर आहे लांब बाहेरचे आहेत का पण हे? हो लांब आहे नाही, शॉर्ट दाखवा. शॉर्टमध्ये नाही येणार, फुलमध्ये तुम्हाला मिळेल. आपल्या इकडे घालतात, ते नाशिकमध्ये उन्हामुळे शॉर्टच नाही घालत, फुल घालतात ना त्याच्यामुळे. बघ, हा कलर चांगला वाटतो. कलर नाही दिसणार. तुला कोणता आवडला याच्यातला? मला हा आवडला. पण तो डेनिम आहे, मग तसं सांगावं लागेल. हो, डेनिम चालेल. थंडीत चांगलं आहे. म्हणजे काय वेगळं असतं का? हो, हा बघा, हा तो रांगोळीवाला रंग झाला, घरी येतो. आणि डेनिममध्ये येतं ना. हां, मग तसा येईल का? नाही, हा नाही, म्हणजे तशात मोठा येईल का त्याचा? ते चेक्स आवडले होते ते नेमके लहान आहे. आणि फुल स्लीव्ज आहेत ना, मुळात प्रॉब्लेम आहे. 2 मिनटं नाही, 10 मिनटं थांबू. अर्धा तास थांबू. केवढा मोठा चेहरा आहे तो बाबा. तो काही एक शर्ट फायनल झाला आहे आमचा, पण अजून बरंच काय शॉपिंग करायचं आहे. आता बघू या बाजारात काय मिळतं, काय नाही मिळतं. तर काय म्हणतात, हॅलो, चलायचं, निघायचं. सो गाईज, आता आम्ही एक शर्ट शॉपिंग झाली बाबांची. आता दुसरा शर्ट बघायचा आहे, पण आता मी एका दुकानात चालू आहे आम्ही, तिथे बघते. पण तिथे मला माहिती नाही सगळीकडे शूट करता येतं का नाही. प्रत्येक ठिकाणी विचारायचं, प्रत्येक ठिकाणी बघायचं आणि बाहेर पडायचं, असं चाललं आहे आमचं सध्या. त्याच्यामुळे मी आता इथे शूट करत नाही. आता बघूया तिथे मिळतो का. मिळालं तर डायरेक्ट घरी जाऊ आणि मग भेटूया. ओके, चलो.
हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आणि तुम्ही म्हणाल की आता दिवाळीच्या दिवसांमध्ये दुपारच्या वेळात फराळ करायचं सोडून मी आणि माझी आई ही जोडगोळी चालली कुठे? आम्ही चाललो आहे शॉपिंगसाठी. कारण आमची शॉपिंग ना बऱ्याचदा म्हणजे आम्ही जेव्हा मुंबईला होतो ना तेव्हा आमची शॉपिंग अशी सलग व्हायची, 1-2 दिवसात शॉपिंग तिघांची, मग घरातली सगळी. पण इथे आल्यापासून ना 2-4 वेळा असंच झालेलं आहे की तुकडं शॉपिंग होते. एक दिवस माझी, एक दिवस आईची, एक दिवस बाबांची. तर आमच्या घरातली अर्धी शॉपिंग झालेली आहे आणि अर्धी राहिलेली आहे. ती अर्धी कोण? जी प्रत्येक वेळेला ओके ठीक आहे माझं काही नाही, तुम्ही करून घ्या, तुम्ही करून घ्या असं म्हणणारी व्यक्ती, ती म्हणजे आई. तर आईची शॉपिंग राहिलेली आहे आणि आज ती म्हटली जाऊ दे मला कंटाळा आला आहे. म्हटलं नाही, तुझी शॉपिंग करायची आहे, तुझ्या शॉपिंगसाठी आपण बाहेर जाणार आहे. तर आमचं जेवण झालं, पूजा बिजा सगळं उरकलं आणि आता मी आणि आई चाललो आहे शॉपिंगला. वाजले दुपारचे 4 आणि तिकडनं आल्यानंतर मग राहिलेलं जे फराळाचं आहे तुम्हाला फक्त चिवडा दाखवून नाही समाधान करणार आहे, अजूनही ते बनवणार आहे. तर ते आज दाखवणार आहे. तर ते घरी आल्यानंतर राहिलेलं जे फराळाचं आहे ते करणार आहे. आणि आज संध्याकाळी काका पण येणार आहेत घरी दिवाळीसाठी. तर चला आता जाऊयात. तर साडी वगैरे घ्यायची तिची, जे काय तिला आवडतं ते घ्यायचं. सो मी शॉपिंगला जाते. पण त्याच्या आधी सवयीप्रमाणे मी विसरण्याच्या आधी ब्लॉगचं स्टार्टिंग करून घेते. सो राम राम मंडळी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग. आणि कसे आहात तुम्ही सगळे? ताईमाई अक्का, छोटे छोटे बालगोपाल आहेत ते सगळ्यांनी आपापली व्यवस्थित काळजी घ्या. मी जाते आईसोबत शॉपिंगसाठी. तिथे जर मला कॅमेरा चालू करता आला तर मी करेल, नाही करता आला तर मी नाही करणार जबरदस्ती. पण मी जाते शॉपिंगला. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन, जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज कॅरिंग, आणि कमेंट करायला विसरू नका. सो चला जाऊयात, बघूयात तिथे कॅमेरा ओपन करायला मिळतो का नाही. ओके चलो जाऊ दे ना मग. सो फायनली आम्ही शॉपिंग केलेलं आहे. इकडनं दुकानाचं हे नाही करत आहे, पण फायनली आम्ही शॉपिंग आमचं झालेलं आहे. आणि विचारत आपण ज्यांचं शॉपिंग केलं त्यांना की त्यांचं शॉपिंग मनाप्रमाणे झालं आहे का. घरी गेल्यावर भरभरून बोलू, पण आत्ताचा आनंद आत्ता एक्सप्रेस करता येतो. आवडलं का शॉपिंग? येस. मग कितीला कापले? जाऊ दे, आवडलं आहे ना तुला? आवडलं. मनासारखी झाली आहे? हॅपी आहे? ओके गुड. दुकानात गेले की ते सगळ्या साड्या आवडतच असतात. आणि बायकांचा हा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे की दुकानात गेल्यानंतर त्यांना सगळ्याच साड्या आवडतात आणि सगळ्याच घ्याव्याशा वाटतात. त्यामुळे एवढं काही त्याच्यावर हां, म्हणजे जर लेडीजचा बस चलेगा ना तो वो दुकान में जाके साडी उठा दे असं आहे ते. सो लेट इट बी. पण आता झाली आईची शॉपिंग. आता आम्ही चाललो आहे घरी गेल्यानंतर घरी जाऊ. काय शॉपिंग करणार? घरी जाऊ आणि घरी गेल्यानंतर थोडासा आराम करू. आराम केल्यानंतर मग जो राहिलेला फराळाचा पदार्थ आहे की नाही तो करूयात. चला तर मग. हाय गाईज, जर आम्ही संध्याकाळी म्हणजे मगाशी मी तुम्हाला बघितलं तुम्ही, आम्ही शॉपिंग केली यायची. आम्ही घरी आल्यानंतर मस्त झोपलो. 1 मिनिट मला पायऱ्या उतरू द्या, नाही तर मी पण गडगडेल आणि फोन पण गडगडेल. तर आम्ही शॉपिंग वगैरे करून परत आलो घरी आल्यानंतर मग थोडंसं रेस्ट केलं कारण आम्ही संध्याकाळ व्हायचीच होती. थोडं रेस्ट केलं. रेस्ट करून मग त्याच्यानंतर दिवा उदबत्ती झाली, सगळं झालं. आणि आता मी बाबांचे प्रेसचे कपडे आणायला चाललेली आहे. तर प्रेसचे कपडे आणून झाले की आजचं जे फराळाचं राहिलं आहे ते करायला लागणार आहोत. उशीर नाही, जास्त जागायचं नाही कारण उद्या सकाळी परत पहाटे 3-3:30ला उठायचं आहे. सो बघू प्रेसचे कपडे झालेत का तर. सो गाईज, मगाशी मला म्हटलं होतं तसं की मी बाबांचे प्रेसचे कपडे घेऊन येते. तर प्रेसचे कपडे घेऊन आले, त्याच्यानंतर मी चेंज वगैरे केलं आणि आजचा जो फराळाचा पदार्थ आहे तो बनवायला आम्ही सुरुवातही केली. आणि माझ्या लक्षातच नाही, ॲज युजल म्हातारी झाली आहे मी, माझ्या लक्षातच नाही की ब्लॉगचा शॉर्ट घ्यायचा आहे म्हणून. आणि आत्ता अचानक माझ्या लक्षात आलं की अरेच्चा, मी तर ब्लॉगचा शॉर्टच घेतला नाही. मग म्हणून म्हटलं की चला, देर आहे दुरुस्त आहे, पूर्ण व्हायच्या आधी लक्षात आलं हे बरं. म्हणून मी ब्लॉगचा शॉर्ट घ्यायला सुरुवात केली आणि आई करते आहे ते काम ॲज युजल. मी बघून फक्त उभं राहून फक्त मजा बघते आई कशी करते ते, आणि तिला एंटरटेन करते ॲज युजल. पण सो आजचा काय पदार्थ आहे तर तुम्हाला पदार्थ दाखवू का नाव सांगू, काय करू गं? तू ठरवते. दाखवून देते चल. तर आजचा पदार्थ आहे ऐ शाबाश. हे बघा, आजचा पदार्थ आहे करंजी. कसं वाटलं ना, एकदम मी कुकर शोमध्ये वगैरे आल्यासारखं वाटलं ना. आजचा पदार्थ आहे करंजी. तर करंजी करतोय आम्ही म्हणजे आई करते, मी तळणाचं काम करणार आहे.
हे चालू आहे आईची प्रोसेस करंजी करण्याची. आणि ही माझी आई जी प्रचंड दमलेली आहे आता. बिचारी रोज रोज कामं फराळाचं करून दमली आहे. आणि उद्यापासून ते प्रचंड केलेलं फराळाचं खाऊन खाऊन आम्ही दमणार. मी, बाबा, काका आणि ती सुद्धा. अरे वा वा वा, फाईन, छान. होय होय. मी इकडे ठेव म्हटलं होतं तुला. त्याच्यातलं तेल बघ कसं त्या कागदाला. तूप कागदाला लागतं. पण मला एक सांग आई, की ही आपण अशी कागदात झाकून का ठेवतो? वाळते म्हणून, सुकते म्हणून ती, मग ती तळताना फुटते. अच्छा, कळलं तुम्हाला? मला माहिती होतं, मी तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचार. ठीक आहे. तर आता मी ब्लॉगचा शॉट घेतलाय, मी तुम्हाला दाखवलंय की आजचा पदार्थ कोणता हे दाखवलंय. सो आता मी थांबते थोड्या वेळाकरता, छोटासा पॉज घेते. आता वाजले 9:30, बाबांचं काकांची जेवणाची वेळ झालेली आहे. जेवण करतो आणि मग परत आपण भेटूयात. एक कढई, त्यात तेल, झारा आणि करंजांचं. ओके, बाय बाय. सो गाईज, हॅलो. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं जसं, थांबा जरा, मला कॅमेरा व्यवस्थित ॲडजस्ट करू द्या, की मी तुम्हाला हा झारा, ही कढई, हे तेल याच्यासोबत भेटेल. तर भेटले, पण जरा उशीर झाला आहे, कारण माझ्या लक्षात होतं, पण आता 10:30 वाजून गेले, सगळ्यांची जेवणं व्हायची. त्यामुळे मी पटापटा हा सगळा ढीग आमचा झालेला आहे तयार तळून. आणि आता थोडंसंच राहिलं आहे. ए काय करते? क्या करते? थोडंसंच राहिलं. हे आई उद्योग करते बघा. चिकट झालं आहे, गडबडून घर पुसायला, मला उगाच धक्का मारते. तर थोडंसंच राहिलं आहे. म्हटलं नाही तरी तुमच्याशी शेअर केलं पाहिजे, थोडं का होईना, म्हणून आत्ता मी कॅमेरा चालू केला की आता पटकन सगळं आवरून झालेलं आहे. तर आता पटकन एक छोटासा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवू आणि मग पुढच्या आपल्या जेवणाच्या प्रवासाला लागू. तर ह्या आहेत आमच्या करंज्या, ह्या गेले आहेत तेलात. सो आता ह्या राहिलेल्या ज्या आहेत 2-4 करंज्या झाल्या, त्या मी तळते. ते झालं की जेवणाची तयारी करते, जेवते. आणि आता जाते आम्हाला ॲटलिस्ट मिनिमम 12पर्यंत तरी झोपायचे, कारण सकाळी 3:30 वाजता परत उठायचं आहे. कारण उद्या आहे नरक चतुर्दशी, दिवाळीतला सगळ्यात पहिला मोठा दिवस आणि माझा सगळ्यात आवडता दिवस. तो आवडता का आहे हे मी उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सांगणार आहे. सकाळी उठेल, मग एक व्यवस्थित छान तुम्हाला इलॅबोरेट करून सांगणार. आता घाईघाईत सांगण्यात ती मजा नाही आहे जी सकाळी उठल्यावर निवांत सांगण्यात आहे. सो मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेन की का बरं माझा आवडता दिवस आहे. त्याला बरीच कारणं आहेत, 2 कारणं तर अगदी मेन आहेत ती. आणि एवढा ढीग बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं असं, अरे बापरे एवढ्या, तर त्या एवढा ढीग, हा एवढा ढीग, 2-3 ते मग का तुम्हाला मी चिवडा दाखवला तो पण एवढा, तर का बरं एवढं का, ह्याचंही कारण तुम्हाला उद्या सकाळी सांगेल मी. आणि आय नो तुम्हाला ते कारण आवडेल मनापासून. सो ते कारण मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेल. 1 मिनिट थांबा जरा. तर तसं कारण मी तुम्हाला उद्या सकाळी सांगेल. सो आपण इथेच थांबूयात. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकॉन. कमेंट करून सांगा कसं वाटलं, कसं नाही वाटलं ते शेअर, आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम मंडळी. सो गाईज, मगाशी मी ब्लॉग एंड केला होता, पण आता कारण आमचा प्लॅन नव्हता, कारण आमचं सगळं जे उरकायलाच वेळ लागणार होता. पण आमचं जेवणही झालं आहे, सगळं झालं आहे आणि आता 12-12:15 होत आलेले आहेत. पण आता परत व्लॉग चालू करण्याचं एक कारण आहे. ही क्लिप मी शेवटीच जोडणार आहे जशी करते, की 12 वाजलेत, पण आत्ता मगाशी जी करंजा करताना माझी अशी थकली होती, झोप आली होती. आता ती काय करते तुम्हाला दाखवते मी, आणि ते दाखवण्यासाठी मी खरं म्हणजे व्हिडिओ चालू केला, ब्लॉग चालू केला आहे परत. हे बघा, हे हिचं सगळं रांगोळीचं सामान. आणि ही ती व्यक्ती, इकडे बघ, ऐ मुली, काय मला काढून दे ना. ही ती मुलगी जिला मगाशी कशी झोप आली होती, अशी 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 झोपत होती ती अशी. मला कंटाळा आला, मला झोप आली. आता ही काय, तो मला दरवाज्यातनं दाखवते, मला दिसत नाही, जाऊ दे. आता ही रांगोळी काढायला बसली रात्री 12 नंतर. काही उद्योग नाही आहे तिला, अजिबात काही उद्योग नाही.
लवकर उरकलंय, झोपून घ्यावं, सकाळी लवकर उठायचंय. नाही, काय 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 आवडता विषय. हिचा आवडता विषय. म्हणून ही रात्री 3 पर्यंत पण रांगोळी काढत बसेल, उठेल, आंघोळ करेल आणि गुड मॉर्निंग, हॅपी दिवाळी असं करेल. कोण आहे? सो एवढं दाखवायचं होतं मला. आता फाईन रांगोळी जी आहे ती तुम्ही थंबनेलमध्ये बघाल आणि मी उद्या सकाळी उठल्यानंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेल फाईन रांगोळी काय काढली ते. छोटीशीच काढते पण तरी त्याला अर्धा तास अजून जाईल. तर मी तर काही रांगोळी नाही काढणार आहे कारण आई काढते आहे. दोघी काय करणार आहे एवढ्या छोट्या रांगोळीमध्ये. पण मी फाईन रांगोळी उद्या तुम्हाला सकाळी दाखवेल. आईला रांगोळी काढायला प्रचंड आवडतं. मी गंमत करत होती जरा, तिची टांग खिचाई करत होती. पण आईला रांगोळी काढायला खूप आवडतं, ड्रॉइंग करायला खूप आवडतं. मग तिला आता अदरवाईज वहीवर वगैरे ड्रॉइंग करायला वेळ मिळत नाही, संधी मिळत नाही बऱ्याचदा. पण रांगोळी काढायची संधी ती एकही सोडत नाही. आणि ती दिवाळीची आतुरतेने, मी जशी लायटिंगसाठी म्हणजे पणत्या वगैरे ह्याच्यासाठी दिवाळीची वाट पाहत असते, तशी आई रांगोळी काढता यावी रंग भरलेली मस्त मस्त, याच्यासाठी दिवाळीची वाट पाहत असते. सो त्याच्यामुळे तिने आता रांगोळी काढायला घेतलेली आहे. आता अर्धा पाऊण तास ती मस्त रमेल त्याच्यात, मग झोपेल. मग सकाळी उठल्यावर आपण भेटू. सकाळी उठल्यानंतर मी तुम्हाला उद्याचे छान छान नजारे दाखवणार आहे. छान छान काही आठवणी आहेत माझ्या दिवाळीच्या, आणि मला दिवाळीचा उद्याचा दिवस का आवडतो हे तुम्हाला मी सांगेन. सो आता परत आपण ब्लॉग एंड करूयात, मगाशी केलाच आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, डोंट फॉरगेट टू हिट द बेल आयकन. जास्तीत जास्त शेअर करा कारण शेअरिंग इज केअरिंग. कमेंट करून सांगा कसा वाटला आणि कसा नाही वाटला ते. आणि आता फायनली गुड नाईट.